धडाकेबाज विकास कामाची नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांकडून प्रत्यक्ष पाहणी, दर्जेदार कामांवर भर। नवापूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्तास्थानी आल्यानंतर अवघ्या 7 महिन्यात शहरात विविध विकास कामांनी मोठा वेग घेतलाय। या सुरू असलेल्या कामांचा दर्जा आणि प्रगती तपासण्यासाठी शनिवारी सुट्टीचा दिवस असूनही लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव आणि उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे यांनी सकाळी 8 वाजल्यापासून शहराचा झंझावाती दौरा केला। यावेळी त्यांनी टाउन हॉल समोरील बाळासाहेब ठाकरे उद्यान, मंगलदास पार्क परिसरातील नमो उद्यान, नाना नानी पार्क, पंचायत समिती व गढी मदरशा समोरील रस्ता काँक्रिटीकरण तसेच पोलीस स्टेशन समोरील नालेसफाई आणि हाऊसिंग सोसायटी परिसरातील रस्ते व गटार बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली। कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही। नागरिकांनी स्वतः कामांवर लक्ष ठेवून त्रुटी आढळल्यास तात्काळ नगरपालिकेला कळवावे असे आवाहन नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी केले। तर शहरातील सर्व प्रलंबित कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करून येत्या काही दिवसात उर्वरित प्रभागातील कामांचे भूमिपूजन केले जाईल अशी माहिती उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे यांनी दिली। सुट्टीच्या दिवशीही लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून पाहणी केल्याने नवापूरकरांकडून समाधान व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। आज नवापूर शहरामध्ये चालू असलेली विकास कामं त्यांची पाहणी मी आणि आमचे मोठे बंधू नरूभाऊ यांनी सकाळी 8 वाजेपासून पाहणी चालू केली। कॉन्ट्रॅक्टर कुठल्या पद्धतीने कामं करत आहे आणि ती कुठल्या क्वालिटीची चालू आहे त्याच्यावर पाणी मारलं जात आहे किंवा नाही। नमो उद्यानचे कामं किती प्रगतीपथावर चालू झालं आणि नवीनच टाउन हॉल समोर जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची काल परवा जयंती होती, त्या निमित्ताने आपण टाउन हॉल समोर एक नवीन गार्डन तयार करतो आहोत। त्याचेही लवकरात लवकर काम चालू करण्याचा मानस आपला आहे। आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये जे मागे विकास कामांचे आमचे नेते आदरणीय भरतभाऊ गावित यांनी जी भूमिपूजन केले होते ते कामांची तपासणी मी आणि आमचे उपनगराध्यक्ष नरूभाऊ यांनी केलेले। लवकरच जी नवापूर शहरात कामं चालू आहेत, थोडंसं 1-2 महिना झाला पावसामुळे किंवा पाऊस नसल्यामुळे आणि रस्ता खोदून गटार टाकण्याने त्याच्यावर कॉन्क्रीट करणं म्हणून थोडासा टाईम लागतो। माझी मायबाप जनतेला विनंती राहील की लवकरात लवकर जे आपले रस्ते चालू आहेत ते लवकरच आपल्याला सेवेसाठी उपलब्ध करून देऊ। आपणही तेवढी थोडंसं धीर संयम हा बाळगला पाहिजे। आणि अजून बरीचशी विकास कामांचे भूमिपूजन करण्याचे राहिले आहे। येत्या सोमवारपासून तेही भूमिपूजन करून लवकरात लवकर कामं चालू होतील हे असं आजच्या पाहणीद्वारे आणि आजच्या जे कामं चालू आहेत त्याच्यानुसार जी कामं चालू आहेत एकदम गुणवत्तादार व गुणवत्तापूर्ण केली जात आहेत। अजून काही त्रुटी असतील तर गावातल्या माझ्या मायबाप जनतेला विनंती राहील की आपण वेळोवेळी आम्हाला सूचना द्या, त्याप्रमाणे आम्ही नक्कीच बदल करू आणि चांगली कामंही केली जातील। नमस्कार।